मित्रांनो, सुधाकर नगर येथील अथंग अशा उंच डोंगरावर आम्ही आलेलो आहोत. बाजूला सातारा कॅम्पस हे पहा आणि त्याच्या बाजूला नॅशनल हायवे 52 नंबर जो धुळे सोलापूरला जोडतो. आणि वरती आल्यानंतर बरेच लोक म्हणत होते की वरती सासू सुनाचा तलाव आहे. बरोबर आहे, डोंगराच्या उंच अशा टेकडीवरती हा तलाव आहे. हा सासू सुनाचा तलाव म्हणून ओळखला जातो. हे पहा, इकडे हा सूनचा तलाव आहे आणि मध्ये असं काहीतरी टाईप करून म्हणजे कोरीव काम केलेलं आहे आणि हा सासूचा तलाव आहे असं सांगितलं जातं. आता मी खाली जाऊन बघत आहे मित्रांनो. पहा, डोंगराच्या वरती एवढे उंच, त्याच्यावरती पाणीसुद्धा आहे, ज्या ठिकाणी बेसरमीचे झाडं उगडलेले आहेत. आणि हे नक्षा हे तयार केलेलं आहे. हे पहा, खूप जुना काहीतरी दगडाला कोरून बनवलेलं आहे मित्रांनो हे. आणि आता हे पहा, हे पाणी, हे पहा, सासू सुनाच्या तलावावरती पाणी आता सध्या लाईव्ह आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही लगभग. आणि येण्यासाठी एवढ्या उंच डोंगरावरती सर्वात उंच इथे येण्या जाण्यासाठी पायऱ्यासुद्धा आहे. आता तिकडे जायला थोडंसं अडचण निर्माण झालेली आहे, परंतु मी तुम्हाला दाखवणारच आहे मित्रांनो, कारण एवढी मेहनत करून आम्ही वरती आलेलो आहोत, तर साहजिक आहे तुम्हाला मी हे दाखवणार. म्हणजे हे पहा, इकडे वरती आल्यानंतर हे छत्रपती संभाजीनगर हे पहा मित्रांनो. आणि हे पहा इथे हे पहा मित्रांनो, आता तलावाकडे आलेलो आहे मी, तुम्हाला दाखवतो. हे पहा, इथून जाण्या येण्यासाठी हे कोरीव काम करून हे पायऱ्या बनवलेल्या होत्या, तुम्ही बघू शकता. हा सासूचा आणि तो पलीकडला सुनाचा असा हा तलाव